निघून गेलेले आहे. दोन गुरु शिष्यांची जोडी भ्रमंतीसाठी निघाली महाराज आणि प्रयाग या क्षेत्रामध्ये आले. प्रयाग या क्षेत्रामध्ये या दोन नाथांची जोडी आणि प्रयाग क्षेत्राच्या बाहेर एक शिवालय होतं. त्या शिवालयामध्ये हे दोन गुरु शिष्य बसलेले आहेत. दोन प्रयाग क्षेत्राच्या शिवालयामध्ये बसलेले आहे. गावाच्या बाहेर मंदिर आहे महाराज. आणि मग मात्र त्या वेळेला त्या समयाला एक अंतयात्रा त्या ठिकाणी निघालेली होती महाराज. बघा ना, नाथ तुमच्या आमच्यावरती किती प्रेम करतात महाराज. नाथ तुमच्या आमच्यावरती जितकं प्रेम करतं ना महाराज, तितक्या जगामध्ये तुमच्या आमच्यावरती प्रेम करणार कोणी नाही. इथे नाथ तत्व म्हणजे आई तत्व, स्वामी तत्व, मालक तत्व महाराज. गेली 5 दिवस ज्या ग्रंथाचं नामचिंतन तुम्ही आम्ही करत आहोत त्या ग्रंथाचं नाव आहे नवनाथ भक्तिसार. पण बघा ना, या नवनाथ भक्तिसारामध्ये हा सार इतका आनंद देणारा आहे ना महाराज. बघ, एकही पात्रामध्ये कुणाचं अहित केलं का नाथांनी? केलं का? नाही, बोलत जा. केलं? अजिबात नाही महाराज. कुणाचं अहित केलं का? नाथ करतात ते फक्त हित करतात महाराज. पण दुर्भाग्य त्या नाथ तत्वाला तुम्ही आम्ही समजू शकत नाही महाराज. हे तुमचं आमचं दुर्भाग्य. एक अंतयात्रा निघालेली होती. तेथील राजा त्रिविक्रम नावाचा राजा आहे महाराज. रेवती राणी कोटी पुत्र संतान नाही, पण राजा इतका गुणवान होता, इतका धर्मज्ञानी होता, धर्मपरायण होता की प्रजेवरती नितांत पुत्रवत प्रेम करणारा राजा होता. आणि तो राजा गतप्राण झाला महाराज. आणि संपूर्ण प्रजा आक्रोश करू लागली, संपूर्ण प्रजा रडू लागली. प्रजा अगदी दुःख यातना करू लागली महाराज, रडू लागली. आणि गोरक्षनाथ महाराजांना या प्रजेचं दुःख सहन होईना. ते नाथ तत्व आहे महाराज. गोरक्षनाथ महाराज सांगतात, गुरुराया, ही संपूर्ण प्रजा रडत आहे ना, या प्रजेला सुखी करावं लागेल. यांचं दुःख मला बघवत नाही. ते नाथ तत्व आहे महाराज. यांचं दुःख मला बघवत नाही. या राजाला मी जिवंत करतो. काय करतो? मी जिवंत करतो. आणि महाराज संकल्प करतात महाराज. महाराज संकल्प करतात, या राजाला मी जिवंत करेन, अन्यथा अग्निकाष्ट घेईन, अग्निकाष्ट घेईन. आणि मग मात्र त्या वेळेला त्या समयाला मच्छिंद्रनाथ महाराज सांगतात, बाबा हे कार्य तुझ्याकडून होणार. प्रत्येक माणसाला गर्वाचं घर हे मीच करू शकतो, अजिबात नाही. तुझ्यासारखे लई आहे की नाही? आपल्यासारखे किती आले आणि किती गेले आणि किती आहे कोणाला सांगता येणार नाही महाराज. मच्छिंद्रनाथ महाराज गोरक्षाला सांगतात, अरे बाबा हे कार्य तुझ्याकडून होणार नाही. गोरक्षनाथ महाराज 7 पाताळ 21 ब्रह्मांड फिरले महाराज, पण राजाचा आत्मा मिळून आला नाही. मच्छिंद्रनाथ महाराज सांगतो, तो निरंजन पदाला गेलेला आहे, आता तो येणार नाही. जिथे मंत्र तंत्र यंत्र कार्य करत नाही, तिथे संजीवनी मंत्र सुद्धा कार्य करत. गोरक्षनाथ महाराज थकले आणि पुन्हा या भूमीवरती त्या ठिकाणी प्रगट झाले. आणि मग मात्र जंगलामध्ये जातात आणि लाकडं जमा केली महाराज. काय करण्यासाठी? अग्निकाष्ट. म्हणजे आता गोरक्षनाथ महाराजांनी पण केला होता ना की मी आता काय करणार, याला जिवंत करेन, अन्यथा अग्निकाष्ट म्हणजे आधी अग्नीच्या स्वाधीन करेन. आणि मग मच्छिंद्रनाथ महाराज म्हणतात, हा असे निबर घट्ट, आपण म्हणतो हा लईच वर्गा लाईच उन्हाळे कोणाचं ऐकी नाही राहिला. है की नाही? हा लय निबर गटे कुणाचंच ऐकत नाही. आपण म्हणतो ना, असं म्हणतात की तुम्ही आजीबाई म्हणतात ना, हा लय निबर गटे, हा कुणाच ऐकणार नाही. तसं गोरक्षनाथ म्हणतात, हा असे निबर घट्ट, याने एक वड्यासाठी डोळा काढून दिला, आता हा राहणार नाही. लाकडं जमा दिली महाराज आणि आग्नेयास्त्रामध्ये हा देह समर्पित करणार. महाराज बघा ना, गुरु आणि शिष्याचं नातं काय असतं. जिथे गुरु शिष्यावरती संकट धावून येतं ना, तिथे गुरु धावून जातात महाराज. तिथे गुरु जाऊन जातात. आणि मग मात्र त्या वेळेला त्या समयाला गेले ना महाराज. महाराज मच्छिंद्रनाथ महाराज सांगतात, ए गोरक्षा, अरे बाबा थांब, तू पण केला, पण तुझं कार्य मी पूर्ण करतो.
मी या राजाच्या देहामध्ये प्रवेश करतो, काळजी करू नको, मी या राजाच्या देहामध्ये प्रवेश करतो. तू माझ्या देहाचं रक्षण करावं, तू माझ्या देहाचं रक्षण करावं. तू जरी वचन घेतलेलं असलं पण तुझं कार्य पूर्ण करणं हे माझं काम आहे. कुणाचं काम आहे? म्हणून सांगतो बरं का, हा देह कुणाच्या चरणावरती समर्पित करा, गुरुच्या चरणावरती समर्पित केला की मग मात्र या संसारातील दुःख तुमच्या आमच्या वाट्याला राहत नाही. त्या दुःखांचा परिहार करतात ते गुरु असतात महाराज. म्हणून गुरूंना शरण जा. इथे तुम्हाला कुणाला शरण जायला लावलं नाही, इथे तुम्हाला कुणाची सेवा करायला सांगितली नाही. इथे पर एक तत्व, एक भाव, एक निष्ठा, स्वामी तत्व, गुरु तत्व. बस एकदा की त्या गुरु तत्वावरती हा देह समर्पित केला मग मात्र कशाचीच कमी नाही. मग मात्र कोणत्या दुःखाचा अजिबात तुमच्या आमच्या जीवनामध्ये दुःख येत नाही महाराज. पण तुम्ही आम्ही हा देह गुरूंच्या चरणावरती समर्पित करत नाही. हे तुमचं आमचं जर वाक्य असो. आणि मग मात्र महाराज मच्छिंद्रनाथ महाराजांचा देह त्या मंदिरामध्ये ठेवण्यात आलेला आहे. आणि मच्छिंद्रनाथ महाराजांनी आपला आत्मा काढून काय केलं महाराज, त्या चितेवरती ते सरण रचलेलं होतं आणि त्या चितेवरती त्या शवाला ठेवण्यात आलेलं होतं. आणि मच्छिंद्रनाथ महाराजांनी प्रवेश केला. चैतन्य मच्छिंद्रनाथ महाराज की जय, चैतन्य गोरक्षनाथ महाराज की जय. आणि मग मात्र महाराज त्या वेळेला त्या समयाला संपूर्ण राजाचा जय जयकार केला. त्रिविक्रम महाराज की जय. महाराज जय जयकार केला. कणकाचा पुतळा बनवला, त्यावरती ठेवला, त्या चित्राला अग्नी देण्यात आली आणि राजमहाली नेण्यात आली. अगदी वाजवत गावजवत राजमहाली नेलं, सिंहासनी बसवलं, षोडशोपचारी पूजन करण्यात आलं. रेवती राणीलाही आनंद झाला, संपूर्ण प्रजा आनंदी झाली महाराज. हे नाथ तत्व आहे महाराज. नाथांना जगाची दुःख सहन होत नाही. आणि मग मात्र त्या वेळेला त्या समयाला काय करावं कळेल असं झालं. मच्छिंद्रनाथ महाराजांचा देह समोर ठेवलेला आहे गोरक्षनाथ महाराज. तिथे एक गुरुवीण आलीने तिला विचारतात, माई या इथे काही एखादे भुयार आहे का ग? माझ्या गुरूंचा देह आहे, माझ्या गुरूंनी राजांच्या शरीरामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि मग मात्र त्या तिथे असे एक गुप्त गुहार म्हणजे गुप्त घर दाखवलं. आणि त्या बघा मंदिरामध्ये प्रत्येक मंदिरामध्ये एक तळघर असायचं आहे की नाही. आणि मग तिथे तळघर होतं, त्या तळघरामध्ये महाराजांचा देह नेण्यात आला. आणि ती गुरुंनी महाराज हा देह 12 वर्षापर्यंत कसा राहणार, कारण 12 वर्षांनी पुन्हा येणार होते. 12 वर्षापर्यंत कसा राहणार? माझ्या गुरूंचा देह आहे, हा चिरंजीव देह, हा संजीवन देह, याला किडा मुंगी लागणार आणि तुमच्या आमच्या देहाला लागल्याशिवाय राहणार का? कारण तुम्ही आम्ही गुरु सेवा करत नाही महाराज, तुम्ही आम्ही गुरूंच्या चरणावरती जात नाही. हा देह द्या ना महाराज. कुणाला द्यायचा? गुरूंना द्यायचा महाराज. पण तुम्ही आम्ही कधी देतो? जेव्हा चालता येत नाही आहे का नाही. तुम्ही आम्ही गुरूंच्याकडे कधी जातो? देवाकडे कधी जातो? मंदिरात कधी जातो? घरातून काढून दिल्यावर कधी जातो? आता आपलं घरात काही काम राहिलं नाही म्हणून आहे की नाही, असंच आलं नाही बोलत जा. तुम्हाला घरातून काढून दिलेलं आहे का? नाही ना. आणि मग मात्र महाराज त्या वेळेला त्या समय आला. तो देह त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला, पुन्हा ती शिळा लावण्यात आली. आणि गुरुवीनं सांगितले कुणालाही सांगू नको. नित्य 6 महिन्यांचा काळ लुटला. दररोज आपल्या शिष्याला मंदिरामध्ये येऊन भेटावं. आणि एके दिवशी 6 महिन्यांचा काळ लुटला आणि महाराज सांगतात, गोरक्षनाथ महाराज सांगतात, स्वामी मला आज्ञा द्या, मी भ्रमंतीला जातो. आज्ञा दिली आणि भ्रमंतीसाठी निघाले. इकडं राजन रेवती राणी बरोबर अगदी सुखाने दिवस घालू लागले. सुखाने दिवस घालू लागले. दिवसामध्ये दिवस गेले, काळामधून काळ उठला आणि रेवती राणीला एक पुत्र झाला. रेवती राणीला पुत्र झाला महाराज. आणि नाव ठेवलं महाराज धर्मनाथ. काय नाव ठेवलं? धर्मनाथ महाराज की जय. जी धर्मनाथ दिवस तुम्ही आम्ही साजरी करतो ना महाराज, त्या धर्मनाथाचा जन्म झाला. त्या धर्मनाथांचा जन्म झाला. पण तो कुणाच्या रक्षणा करता येत असतो महाराज? तो कुणाच्या रक्षणा? तो धर्माच्या रक्षणा करता येत असतो महाराज. धर्म रक्षवया अवतार घेसी, धर्म
तो धर्माच्या रक्षणाकरता येत असतो आणि तीच धर्मनाथ वीज तुम्ही आम्ही साजरी करणार आहोत महाराज. आणि त्या धर्मनाथ विजय निमित्ताने हा असणारा सप्ताह आहे. तो धर्माच्या रक्षणाकरता अवतार घेत असतो आणि त्याचा अवतार झाला महाराज या भूमीवरती. महाराज दिवसामागून दिवस गेले, काळामागून काळ गेला. बाळ 1 वर्षांचा झाला, बाळ 1 वर्षांचा झाला आणि ती रेवती राणी आपल्या पुत्राला घेऊन त्या शंकराच्या मंदिरामध्ये आलेली आहे. त्या शंकराच्या मंदिरामध्ये आली आणि शंकराला प्रार्थना करते, स्वामी हे भगवान शंकरा, मला असा पुत्र दिला, मी भाग्यवान आहे. मला माझ्या पतीच्या आधी मरण येऊ दे. हे ऐकलं महाराज आणि तिथे असणारी गुरवी ही हसू लागली. राणी म्हणते, अगं गुरवी नाही का हसली? तुला हसण्याचं कारण काय? तुला हसण्याचं कारण काय? माणसं आपल्यावरती अशीच हसत, काहीतरी कारण असल्याशिवाय हसत नाही. काहीतरी कारण आहे, तू का हसली? राणी साहेब, मी जर तुम्हाला सांगितलं ना तर मला तुम्ही मृत्यूदंड देणार, मला मृत्यूदंड देणार. अगं तुला अभयदान दिलं, तुला अभयदानाचं वचन देते. राणी साहेब एकांतात यावं, एकांतामध्ये घेऊन गेली आणि सांगितलं, राणी साहेब तुम्ही भगवंताला प्रार्थना केली ना की मला माझ्या पतीच्या आधी मरण येऊ दे, मी माझ्या पतीच्या आधी मला माझ्या पतीच्या आधी मरण येऊ दे, म्हणून मला हसू आलं. तर यामध्ये हसण्यासारखं काय आहे? मी खरंच भगवंताला प्रार्थना केली की मला माझ्या पतीच्या आधी मरण येऊ दे. आणि मग मात्र त्या वेळेला त्या समयाला ती सांगते, राणी साहेब तुमच्या पतीच्या देहामध्ये मच्छिंद्रनाथ नावाच्या एका योग्याने प्रवेश केलेला आहे आणि 12 वर्षानंतर तो योगी तो देह सोडून जाणार आहे. राणीच्या पायाखालची जमीन सरकली. अगं तू काय बोलतेस? राग अनावर झाला. राणी साहेब मी सत्य बोलते. आणि त्या गोळेघरामध्ये घेऊन गेली आणि मच्छिंद्रनाथ महाराजांचा देह दाखवला. हा देह मच्छिंद्रनाथाचा. राणी साहेब म्हणतात, आता झालं आता झालं ना, याला बदलू शकत नाही, हे बदलता येणार नाही. आणि मग मात्र त्या वेळेला त्या समयाला ती घरी गेली महाराज. रात्रीची वेळ झाली आणि रात्रीच्या वेळामध्ये विचार करू लागली, 12 वर्षाने पुन्हा मला हे दिवस होतील, यासाठी मी काय करणार? 12 वर्षाने हा देहच मी नष्ट करते. आणि मग त्या आपले 4-5 सेवकांना घेतलं, दासींना घेतलं आणि त्या मंदिरामध्ये गेली आणि त्या मंदिरामध्ये जाऊन महाराज तो देह बाहेर काढण्यात आला आणि मच्छिंद्रनाथ महाराजांच्या देहाचे तुकडे तुकडे छिन्न भिन्न अवस्थेमध्ये करण्यात आले आणि संपूर्ण जंगलामध्ये ते तुकडे विखरून टाकण्यात आले. महाराज संपूर्ण जंगलामध्ये ते मच्छिंद्रनाथ महाराजांच्या देहाचे तुकडे टाकण्यात आले आणि भगवान शंकराला ही वार्ता कळाली. भगवान शंकराने वीरभद्राला त्या ठिकाणी पाठवलं आणि तो संपूर्ण देह जमा करून कैलास पर्वतावरती घेऊन गेले. महाराज कैलास पर्वतावरती घेऊन गेले आणि मग मात्र राणी इकडे निवांत राहू लागले. राणी निवांत बघा ना महाराज नाथांच्या देहाचे तुकडे केले. तिला वाटले हे खरं होईल, पण हा संजीवन देह आहे, त्याला काही होणार आणि तुमच्या आमच्या देहाला मुंग्यांनी खाल्ल्याशिवाय राहणार. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला? मला नामचिंतन करावं लागेल महाराज. आणि मग मात्र त्या वेळेला त्या समयाला गोरक्षनाथ महाराज भ्रमंती करत आहे महाराज. आणि गोरक्षनाथ महाराज भ्रमंती करत करत परळी बैजनाथ औंढ्या नागनाथ करत करत गोरक्षनाथ महाराज आले ना महाराज. गोदेच्या तट्याने भ्रमंती करत आहे. माणिक शेतकऱ्याला गोदेच्या तट्याने नगर जिल्ह्यामध्ये कोपरगाव तालुका आणि कोपरगाव तालुक्यामध्ये आता धामोरी हे गाव आहे. धामोरी त्या ठिकाणी महाराज माणिक नावाचा एक शेतकरी आहे. तो शेतकरी काय करतोय? पहिले शेतकरी बरं आत्ताचे नाही, पहिले शेतकरी कधी उठायचे? 4 वाजता, 5 वाजता, 4 वाजता
आणि लोकांच्या बांधावर बैल घेऊन जायचे चारायला. खरं की नाही बाबा? बांध कोणाचा? लोकांचा. बैल कोणाचे? 4 वाजता जायचे महाराज. तसा हा माणिक नावाचा शेतकरी उठला आणि दिवसभर काम करू लागला. पहिले न्याहारी करायची, आता नाश्ता आला. नाश्ता पहिले काय होतं? न्याहारी. हा न्याहारी होती बाबा. हा गेला महाराज. आधी मग शेतकरीवर डबा आणला. पहिले कापड डबे न्यायचे महाराज. महाराज शेतकऱ्याने आपलं काम केलं, दिवसभराचं सकाळचं पहाटेचं काम केलं आणि त्या ठिकाणी गोरक्षनाथ महाराज येतात महाराज. आणि त्याने डब्बा उघडला, पाण्याची घागर घेतली. डब्बा आता पहिले गटुड होतं बरं का, आता डबा 4-5 थाळी. हा गोरक्षनाथ महाराज त्या ठिकाणी येतात आणि त्या माणिक नावाच्या शेतकऱ्याने डब्बा उघडलेला आहे. आपलं गाठोडं उघडलं महाराज, पाणी जवळ घेतलं आणि भोजन ग्रहण करणार. तितक्यात गोरक्षनाथ महाराज म्हणतात अलग. आणि महाराज मग मात्र त्या वेळेला त्या समयाला गोरक्षनाथ महाराजांनी आवाज दिला अलक निरंजन. आणि तो आवाज ऐकला महाराज. शेतकरी हा देणारा आहे महाराज. कोण आहे? नाही मोबाईल बर का. शेतकरी मोबाईल देतो का? तर तुम्ही लगेच मोबाईल बाहेर काढले. मला वाटलं मोबाईलच देऊ राहिले काय. महाराज सगळे मोबाईल घेऊन टाका आपल्याला. महाराज शेतकरी हा देणारा आहे, शेतकरी हा दाता आहे महाराज. आणि त्याचं हित करावं हे नाथांना माहिती होतं महाराज. त्या गोदेचे तटेने भ्रमंती करत असताना त्या शेतकऱ्याजवळ येतात आणि तो शेतकरी जेवणाकरता बसलेला आहे महाराज. आणि गोरक्षनाथ महाराजांनी आदेश केला अलक निरंजन गाजवला महाराज. आणि याने बघितलं महाराज, महाराज क्या चाहिए आपको? अरे बालक मुझे खाना चाहिए. मैं 2 दिन से कुछ नहीं खाया, मुझे बड़ी भूख लगी है, मुझे खाना चाहिए. आणि मग महाराज जो उपाशी असतो ना आणि जो लोकांचं पोट भरतो त्याला शेतकरी म्हणतात महाराज. त्याला शेतकरी म्हणतात. आणि मग मात्र त्या वेळेला त्या समयाला आपलं ताट सोडलं महाराज आणि गोरक्षनाथ महाराजांना त्या ठिकाणी बसवलं. हे जोगी, हे संन्यासी, हे महात्मा, आपण इथे बसावं. आप यहाँ बैठिए और भोजन ग्रहण करिए महाराज. आणि तो शेतकरी बाजूला झाला आणि गोरक्षनाथ महाराज त्या ठिकाणी बसले आणि भोजन करू लागले महाराज. भोजन महाराज भोजन करत आहे, तुम्ही आम्ही भोजन करूया. अलग जन्म में बाबा तेरा साथ चाहे, हर जन्म में बाबा तेरा साथ चाहे. सिलसिलाए टूटना नहीं चाहिए, सिलसिलाए टूटना नहीं चाहिए. मुझको मेरी बस सबसे प्यारे हो.
में नाग डोले जटा में से गंगा बहाए शिव शंकर बोले गले में नाग डोले जटा में से गंगा बहाए बेल लाया फूल लाया मेरे लिए 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 पूजा कराऊंगा वापस न जाऊंगा पूजा कराऊंगा वापस न जाऊंगा हे तेरे मंदिर छोड़ के जो शंकर बोले शंकर बोले गले में नाग डोले जटा में से गंगा बहाए दूध लाया दही लाया मेरे लिए 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 अभिषेक कराऊंगा वापस न जाऊंगा अभिषेक कराऊंगा वापस न जाऊंगा हे तेरा मंदिर छोड़ के तू शंकर बोले गले में नाग डोले जटा में से गंगा बहाए सावन महीना मुख से सदा जला ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय सावन महीना मुख से सदा जला ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय गोरक्षनाथ महाराज की अलग आणि मग मात्र महाराज भोजन झालं आणि तुमचं आमचं झालं का तुमचं भोजन आणि तुमचं आमचं भजनही झालं महाराज भोजन झालं मन प्रसन्न झालं आणि गोरक्षनाथ महाराज त्या शेतकऱ्याला विचारतात म्हणजे त्या माणिकला विचारतात अरे हे माणिक अरे तुला काय हवं आहे मी प्रसन्न झालो काय हवं ते मागून घे महाराज जो काही मागत नाही ना तो शेतकरी असतो जो जगाचं पोट भरतो स्वतः उपाशी असतो तो शेतकरी असतो आणि जो काही घेत नाही आणि जो मागत नाही ना, या जगात एकमेव बर का महाराज न मागणारा व्यक्ती म्हणजे फक्त शेतकरी आहे महाराज न मागणारा फक्त शेतकरी आहे महाराज बाकी सगळे मागणारेच आहे आणि देणारा दाता म्हणजे शेतकरी आहे महाराज असो महाराज 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 शेतकरी थोडा आडबंग असतो बरं महाराज बाबा आहे की आडबंगच असतो ते कसं ढेकळात काम करू करू आणि मग मात्र महाराज अरे जोगड्या
तुला खायला नाही, तुला खायला मी दिलं, तू मला काय देणार, तू मला काय देणार? अरे बाबा मी प्रसन्न झालो, तुला काय हवं ते मागून घे. अरे तुला काय पाहिजे ना, तूच मला मागून घे. तो शेतकरी महाराज. आणि महाराज सांगतात हा जरा अडबंगच दिसतोय. आणि मग महाराज सांगतात अरे तू खरंच देशील? हो, काय हवं आहे ते मागून घे. आणि क्षणाचा विचार न करता महाराज सांगतात मला तुझं मन हवं आहे, मला तुझं मन हवं आहे. आणि क्षणाचा विचार न करता अरे जोगड्या, हे संन्याच्या, हे महात्मा, दिलं तुला माझं मन. गोरक्षनाथ महाराज निघाले, पण त्याने तितक्यात विचारलं, ए जोगड्या, अरे हे मन कसं द्यायचं? मन काय द्यायची गोष्ट आहे का? तुम्ही दिलं का? दिलं? लहान निरागस आहे की नाही? आलं. आणि मग मात्र महाराज मन दिलं. अरे पण द्यायचं कसं? तुझ्या मनात येईल ना त्याच्या विरोधात कर. आता तुम्ही सुद्धा घरी गेल्यावर काय करायचं? तुमच्या मनात येईल त्याच्या विरोधात करायचं. स्वयंपाक अजिबात करायचा नाही. आता तुम्ही करतात, मनात आला, आता करायचा. शेतकरी बर का, नोकरीवाले नाही. आणि मग मात्र महाराज मन दिलं ना, ठीक आहे, मनात येईल ते करायचं. गोरक्षनाथ महाराज भ्रमंतीसाठी निघून गेले. याने दिवसभर उपवाशी पोटी काम केलं महाराज. आणि घरी जाण्यासाठी निघाला. मन झालं, गवताचा भारा डोक्यावरती घेतला, नांगर घेतला, विठण घेतली आणि डोक्यावर घेऊन मन झालं कुठे? घरी जाण्याचं. आता घरी जायचं नाही. आणि त्याच ठिकाणी उभा राहिला महाराज. त्याच ठिकाणी 12 वर्षापर्यंत उभा राहिला. भूक लागली आता जेवायचं नाही, ताण लागली आता जेवायचं नाही. आणि मग मात्र महाराज इकडे गोरक्षनाथ महाराज भ्रमंती करत करत गेलेले आहे. आणि ज्या गुहेमध्ये चौरंगीनाथाला ठेवलं होतं ना, आपलं कृष्णांगराला ठेवलं होतं ना, त्या ठिकाणी गेले. आणि फळांचा त्या ठिकाणी ढीग लागलेला आहे. आणि चौरंगीनाथ महाराजाला त्यामधून मुक्त केलं. आता आपल्याकडे वेळ कमी, थोडं धावत जाऊ की नाही? आलं. चौरंगीनाथ महाराजांना त्यामधून मुक्त केलं. चौरंगीनाथ महाराजांना तपाच्या सामर्थ्याने, फक्त नाम चिंतनाने हातपाय तोडलेले होते, पण हातपाय त्या ठिकाणी पुन्हा प्रगट झाले महाराज. हे नाथ तत्व आहे महाराज. ज्याला हातपाय नाही त्याला सुद्धा हातपाय देण्याचं काम जे तत्व करतं ते नाथ तत्व आहे महाराज. आणि मग मात्र हातपाय आले. पुढे राजांना सजा केली आणि भ्रमंतीसाठी पुन्हा ही 2 नाथ निघून गेली. आणि भ्रमंती करत करत पुन्हा हे प्रयाग क्षेत्रामध्ये आले. आणि प्रयाग क्षेत्रामध्ये आले. आणि प्रयाग क्षेत्रामध्ये आल्यानंतर तिथे त्या ज्या मंदिरामध्ये तो देह ठेवला होता मच्छिंद्रनाथ महाराजांचा, त्या देहाला बघितलं तर तिथे देह मिळून आला नाही. त्या गुरुजींना बोलवलं. पुढे वीरभद्राबरोबर युद्ध झालं. युद्धामध्ये वीरभद्राचा पराभव झाला. आणि मग मात्र मच्छिंद्रनाथ महाराजांनी तो देह परत मिळवला. मच्छिंद्रनाथ महाराजांनी पुन्हा त्यामध्ये प्रवेश केला. तिकडे त्रिविक्रम राजा गतप्राण झाला. त्याची अंत्ययात्रा निघाली. त्याला दहन करण्यात आलं. आणि त्या धर्मनाथ नावाचा जो मुलगा होता महाराज, तो रडू लागला, आक्रोश करू लागला. पण काय करावं कळेनाच झालं. पित्याच्या मरणाने व्याकुळ झाला. तो सुद्धा देह जाओ किंवा राहो अशी त्याची अवस्था झाली. काय करावं कळेनाच झालं. आणि मग मात्र त्या वेळेत त्या समयाला महाराज रेवती राणी सांगते, बाबा काळजी करू नको, तुझे खरे पिता कोण आहे? गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव. नाही बोलत जा, बोलता येतं तुम्हाला? अलग महाराज गुरु, आई वडील बाप भाऊ बंधू भ्राता जे आहे ना ते गुरु आहे महाराज. आणि मग मात्र सांगतात की तुझे खरे पिता त्या मंदिरामध्ये मच्छिंद्रनाथ आहे. झालेला संपूर्ण वृत्तांत सांगितला आणि त्याला त्या ठिकाणी घेऊन गेली. आणि महाराजांनी आशीर्वाद दिला, 12 वर्षांनी मी पुन्हा येईल. आणि 12 वर्षांनी आल्यानंतर याला धर्म कार्यामध्ये गुंतवून घेईल. 12 वर्ष तोपर्यंत या राज्याचा राज्यकारभार सांभाळावा. राज्य अभिषेक केला. आणि 3 नाथ भ्रमंतीसाठी निघाले महाराज. आता कोणते कोणते नाथ आहे? मच्छिंद्रनाथ महाराज, गोरक्षनाथ महाराज आणि चौरंगीनाथ महाराज. चौरंगावर बसून तपश्चर्या केली ना महाराज, म्हणून नामकरण केलं होतं चौरंगीनाथ. चौरंगीनाथ महाराज की. ही 3 नाथ भ्रमंतीसाठी निघाली महाराज. आणि भ्रमंती करत करत पुन्हा या गोदेच्या तटेने भ्रमंती करत करत ज्या ठिकाणी हा माणिक नावाचा शेतकरी उभा होता ना महाराज, हे नगर जिल्ह्यामध्ये कोपरगाव तालुका, कोपरगाव तालुक्यामध्ये आत्ताचं दामोरी गाव आहे. आणि ज्या शिळेवरती उभं राहून त्यांनी तपश्चर्या केली ती जागा आजही त्या ठिकाणी आहे. कधी गेला ना तर जा बरं का. अडबंगीनाथांनी तपश्चर्या केलेल्या ठिकाणा
कोपरगाव पासून अवघं मला तरी वाटतं 15-20 किलोमीटर आतमध्ये असेल धामोरी हे गाव आहे. मूळ त्या ठिकाणी तपश्चर्याची जागा आहे महाराज. त्या ठिकाणी गोरक्षनाथ चिंचेचं झाड आहे. 50 माणसांच्या कवडीत बसणार इतकं मोठं झाड आहे आणि त्या झाडाला 9च फांद्या आहेत. आणि गोरक्षनाथांनी ज्या फांदीखाली तपश्चर्या केली ना त्या फांदीचा पाला आता ज्यावेळेस पानं गळतात ना चैत्र महिन्यामध्ये पालवी नवीन आहे का नाही, तर त्याच्या आधी जी पानं सगळी गळून जातात. पण गोरक्षनाथ महाराजांच्या माणिकराव म्हणजे अडबंगनाथांनी ज्या ठिकाणी तपश्चर्या केलेली आहे त्याचे पानं जात नाही. या 8 फांद्यांना पानं आल्यानंतर तिचे पानं जातात आणि तिला नवीन पानं येतात. हा आजही चमत्कार, हा आजही साक्षात्कार तुम्हाला मला बघायला मिळतो. आणि त्याला गोरक्ष चिंचेचं झाड म्हणतात. इतक्या मोठ्या चिंच असतात गोरक्ष चिंच. असं कधी गेला तर नक्कीच जा महाराज. आणि मग मात्र महाराज त्या ठिकाणी आले आणि मच्छिंद्रनाथांनी बघितलं, अरे हा कोण साधू जोगी तपस्वी महात्मा कोण आहे. आणि मग तो बोलू लागला. मच्छिंद्रनाथ महाराज त्या माणिकला विचारतात, अरे बाबा कोण आहे तो, तुम्हाला काय करायचं म्हणे. आपल्या गल्लीत असं एखादं राहतच आहे की नाही, आपल्या गावात असं एखादं अडबंग राहतोच. आणि मग मात्र महाराज तुला काय करायचंय म्हणे, मी कोणी असेल. मच्छिंद्रनाथ महाराजांनी गोरक्षाला सांगितलं, बाबा हे माझं काही गिऱ्हाईक, हे तुझं गिऱ्हाईक तूच सांभाळून घे. हे 2 नातं एका झाडाखाली जातात आणि बसले आणि ते गोरक्षनाथ महाराज येतात. अरे बाबा वा, मोठा तपस्वी आहे, मोठा महान आहे, मोठा त्यागी आहे, मोठी तपश्चर्या करणार आहे. अरे बाबा माझा गुरु हो ना तू. अरे हे जोग्या, हे संन्यास आहे तपस्व्या, अरे अंगावर भगवी वस्त्र धारण केली आणि मला म्हणतो माझा गुरु हो. अरे तूच माझा गुरु हो ना. आणि त्या क्षणी गोरक्षनाथ महाराजांनी वरदहस्त मस्तकी केलेला ब्रह्म सनातनाचा बोध केला. चराचरामध्ये ब्रह्म आणि ब्रह्मामध्ये चराचराची अनुभूती प्रगट करून दिली महाराज. चराचराची अनुभूती प्रगट करून दिली. आणि मग मात्र त्या वेळेला चैतन्य मच्छिंद्रनाथ महाराज की जय, चैतन्य गोरक्षनाथ महाराज की जय, चैतन्य अडभंगीनाथ महाराज की जय. विचारनाथ भ्रमंती करत करत महाराज या प्रयाग क्षेत्रामध्ये आले आणि राजांनी मोठ्या थाटामाटामध्ये आपल्या राज्यामध्ये घेऊन गेले. महाराज स्वागत केलं आणि मग मात्र त्या ठिकाणी 3 दिवस मुक्काम झाला महाराज. आणि माघ शुद्ध तृतीयेला धर्मनाथावरती काय केलं महाराज, अनुग्रह दिला. नाथ संप्रदायातील सर्वात मोठा दिवस म्हणजे धर्मनाथ बीज महाराज, म्हणजे अनुग्रहाचा दिवस. या दिवशी धर्मनाथाला धर्माच्या कार्य करण्यासाठी आणि धर्म वाढवण्यासाठी महाराज वरदहस्त मस्तकी ठेवला. ब्रह्म सनातनाचा बोध केला. चराचरामध्ये ब्रह्माची निर्मिती प्रकट केली महाराज. आणि मग मात्र त्या वेळेला नाथ संप्रदायामध्ये असणारा हा सोहळा उपभोगण्याकरता 33 कोटी देवता त्या ठिकाणी विराजमान झाली होती. आणि मग मात्र सर्व देवतांना हेवा वाटला या सोहळ्याचा. हा सोहळा आम्हाला प्राप्त व्हावा यासाठी गोरक्षनाथ महाराजांनी आशीर्वाद दिला. जो जो या सणाला साजरा करील आणि या दिवशी अन्नदान करील त्याच्या पुण्याला गणना राहणार नाही. म्हणून आम्ही काय करतो महाराज, धर्मनाथ बीज साजरी करतो. आणि जे करत नसतील त्यांनी सुद्धा साजरी करावी, म्हणजे अनगिनत पुण्याची प्राप्ती तुम्हाला होते महाराज. आणि मग मात्र त्या वेळेला त्या समयाला धर्मनाथाला दीक्षा दिली. त्याचा असणारा पुत्र याला राजगादीवरती बसवलं आणि तपश्चर्या पूर्ण करून घेतली. आणि 5 नाथ भ्रमंतीसाठी सतत नामचिंतनासाठी भ्रमंतीसाठी निघालेले आहे महाराज. ते भ्रमंती करत आहे. आणि इकडे चैतन्य धर्मनाथ महाराज की जय, चैतन्य धर्मनाथ महाराज की महाराज. हा धर्मनाथ सोहळा आहे, हा तो आम्ही अनुभवत आहोत. आणि भ्रमंतीसाठी ही 4ही नाथ 5ही नाथ भ्रमंतीसाठी निघालेले आहे तपश्चर्या पूर्ण करून. अलग महाराज. आणि इकडे दिवसामागून दिवस गेली, काळामागून काळ लोटला महाराज. दिवसामागून दिवस गेली, काळामागून काळ लोटला आणि चमस नारायणाचा अवतार घेण्याची वेळ आली महाराज. महाराज